नमस्कार मित्रांनो, गुळगुळीत रस्ता, वाहणारे पाणी व सुंदर हिरवाई हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न कदाचित पडला असेल की आपण हे दृश्य पाहत आहोत हे परदेशातील तर नाही ना? तर नाही मित्रांनो, हे दृश्य आपल्या भिवंडी तालुक्यातीलच आहे. कारण भिवंडीकरांना अशा रस्त्याची मुळात सवय नाही. दुनियेचे खड्डे व ट्रॅफिकचा गोंगाट हे तर आपल्या पाठीलाच पुजले. पण मित्रांनो, येत्या काळात हे आपलं दुखणं पूर्णपणे बरे होणार आहे. कारण समृद्धी महामार्ग, नाशिक हायवे व बडोदा कॉरिडॉर हे फुल फेजने लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे भिवंडीकरांचा प्रवास हा सुखमय होणार आहे. भिवंडी तालुक्यातून जाणारे व देशाच्या विविध भागांना जोडणारे मुख्य 3 महामार्ग हे आमने परिसरात एकत्र येतात. या तिघांनाही इंटरकनेक्टिव्हिटीने जोडले आहे. आमने या ठिकाणापासूनच मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. त्याच स्टार्टिंग पॉईंटला सध्या आपण आहोत. येथे टोल बूथ बसवण्यात आलेला आहे. वाहनांची अडचण होऊ नये व टोल बूथवर गाड्यांच्या लांब रांगा लागू नयेत, त्यासाठी टोल बूथवर तब्बल 17 बूथ बसवण्यात आले आहेत. या टोल बूथवरूनच आपण समृद्धी महामार्गाच्या गतिमानतेचा अंदाज लावू शकतो. सध्या आपल्याला जर आमने येथून समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा असेल तर तेही शक्य आहे. आमने येथे ब्रिजच्या कडेने एक कच्ची सडक जाते. ती थेट समृद्धी महामार्गाला कनेक्ट होते आणि तेथून आपण प्रवास हा महामार्गावरून करू शकतो. आमने येथून सुरू होणारा प्रवास थेट सरलांबा येथील बोगद्यापर्यंत आपल्याला करता येतो. याच्या पुढे मात्र महामार्गावरील प्रवास करण्यास मज्जाव आहे. कारण तेथे घाटामध्ये बोगद्याचं काम आणि एका बाजूच्या रस्त्याचं काम हे सुरू आहे. पण जर आपल्याला मध्येच कुठे एक्झिट घ्यायचा असेल तर फळेगाव, खुटगर, सापगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिट पॉईंट दिलेले आहेत. त्यामुळे आपण सहजपणे येण्या जाण्यासाठी समृद्धी महामार्ग वापरू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, समृद्धी महामार्गावर आपण प्रवास केला. आमने इंटरचेंज कनेक्टिव्हिटीच्या पुढे जिथे टोल बूथ आहे, हा परिसर कमालीचा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि म्हणून या परिसराचे ड्रोन शॉट घेण्यासाठी समृद्धी महामार्गावर चढलो. आजचे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता मात्र या व्हिडिओचा करूयात एंड.
भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.